आहे. माझे नाव शीतल वरुटे, मी इचलकरंजीहून आले. माझं एज्युकेशन BE कम्प्युटर सायन्स झाले. लास्ट मंथमध्ये मी 2 फेजमधून गेले. माझं किडनी इन्फेक्शन स्टोन झालेलं आणि ॲक्च्युली माझे 15 दिवसात 2 ऑपरेशन झाले आणि डॉक्टरांच्या आणि 3रं ऑपरेशन डॉक्टरांनी मला आणि करायला सांगितलेलं. मी माझ्या भावाच्या सल्ल्याने ह्या माई डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला एका दिवसातच, डॉक्टरांनी पण एवढं कॉन्फिडन्सली 100% 3रं ऑपरेशन होईल अशी गॅरंटी दिली नव्हती. पण डॉक्टरांना ह्या माय डॉक्टरांना भेटले, त्यांनी म्हणजे पूर्ण सगळं हिस्ट्री अगोदरची चेक केली. त्यावर त्यांनी सांगितलं 100% तुम्ही या आजारातून क्लिअर होताय. तर मी डॉक्टरांचं 3 दिवसाचं शिबिर जॉईन केले. त्या शिबिरातून मला त्यांनी जेवढं शिकवलं, मी आज इथं जेव्हा इथं आले होते तेव्हा मी एक पेशंट ह्याच्यात होते. पण जाताना मी सांगेन की मी एक आरोग्य म्हणजे एक व्यक्ती नॉर्मल आधी मी कसं जगत होते त्या ह्याच्यात मी आहे. त्या 3 दिवसाच्या शिबिरमध्ये डॉक्टरनी खूप काही शिकवलं. ट्रायोरिझम थेरी, फोर्सेस, त्या फोर्सेसच्या डिपेंड ऑन त्या फोर्सेस मुद्रा कशी करायची, ह्या मुद्रेद्वारे मला खूप फायदा झाला. इवन मला कालचाच माझा एक्सपिरियन्स आहे. माझ्या पोटात दुखत होतं, डॉक्टरांनी मला ज्या मुद्रा शिकवल्या त्या मुद्रेवर माझं कालचं दुखणं पोटातलं थांबलं पण. आणि ह्या मुद्रेच्या आधारे मी माझ्या फॅमिलीला पण ॲज म्हणजे मेडिसिन न घेता आपण स्वतःची लाईफ, स्वतःचं शरीर कसं एका मुद्रेवरनं आपण निरोगी ठेवू शकतो एवढं चालणार. नमस्कार, मी महादेव लक्ष्मणवाडी, माझं गाव कुरुंदवाड. माझं शिक्षण MA झालेलं आहे. माझा बिझनेस आहे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. माझा जेव्हा दिगंबर माळी सरांशी माझा संपर्क आला तर माझे जरा आजार भरपूर होते. मला डायबिटीस आहे, BPचा त्रास आहे. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी म्हटले मी तुमचा डायबिटीस कमी करतो. त्यानंतर एक शिबिर आयोजित केलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही हजर राहा असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी आज या ठिकाणी हजर आहे. 23, 24, 25 या ठिकाणी मी हजर राहिलो. त्यानंतर माझा त्यांचा बराचसा कॉन्टॅक्ट आला. त्यामुळे मला ह्या शिबिरादरम्यान एक 2-3 त्रास झाले, म्हणून कंबरदुखी म्हणा किंवा डायबिटीस त्रास झाला. तर सरांनी 2 मिनिटात तो बरा केला. म्हणजे एक आश्चर्यच आहे की सरांचा हात आल्यानंतर मला एवढं बरं वाटलं की माझी कंबर दुखायची देखील थांबली. त्यामुळे मला असं सांगायचं आहे की तुम्ही देखील या शिबिरात हजर राहा आणि सरांशी संपर्क राहून त्यांच्या कॉन्टॅक्ट राहून बरेचसे आजार कमी करा. My name is Chandrakala Birani. I am from Mumbai. I met Dr. Digambar Mali at Urli Kanchan and I liked his lecture and we attended his sessions also. And it helped me a lot in healing in my, especially in my sleep. I had a lot of problems falling asleep and the technique which he showed I tried and it helped me a lot with my sleep disorders. And I attended his seminar at Kolhapur. It was very informative, very knowledgeable. And it was like going back to school again for 3 days with lots of lectures and sessions and question answers. It was a wonderful experience. I would like people to do attend at least once in a lifetime such type of a session. Thank you. So, just a minute. So, my question is, so how did it help you in your personal life, in your health? So, could you please mention few things? He helped me in my personal life by showing me mudras and also through smile. How can I overcome my sleep disorder? And it's very simple. I mean, if it's an easier way to get away from tablets or medicines and doctors, I think it is worth the try. मी दीपक आनंदराव कोराडे, कोल्हापूर येथे जिल्हा परिषद बांधकाम विभागमध्ये शाखा अभियंता या पदावर कार्यरत असून माझी आणि डॉक्टर माळी सरांची भेट उरळी कांचन येथे गेल्यानंतर झाली. संदर्भित ठिकाणी आमचं ज्यावेळेला उरळी कांचनचं सेशन चालू होतं त्यावेळेला माळी सरांचं एक लेक्चर होतं, ते आम्ही अटेंड केलं. आणि तिथं आम्हाला त्यांनी जी संकल्पना सांगितली किंवा जे काही सांगितलं त्यात प्रभावित होऊन मी सरांनी जे सेशन सांगितलं त्याला विदिन त्या पिरियडमध्येच मी होकार दिल्यानंतर सरांनी जे त्यावेळेला 1 तासामध्ये शिकवलं त्यात प्रभावित होऊन मी आत्ताचं सेशन अटेंड केलं.
महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझी पत्नी सुद्धा या सेशनला अटेंड झालेली आहे आणि ती येत नसताना माळी सरांनी स्वतःहून ते माझं उत्स्फूर्तपणे सांगितलं की त्या येत नाहीत, ते माझ्यावर सोडा आणि मी त्यांना कसं कन्व्हिनियन्स करायचं किंवा ते 100% येणार ही गॅरंटी देऊन त्यांनी ह्या सेशनला अटेंड करायला लावलं त्यांना. महत्त्वाचं म्हणजे स्वयंपूर्णत्व ह्या मुद्द्यावर सरांनी विदाऊट औषधाचं, विना औषधाचं जी काही मेडिकल हे आहे म्हणजे आपली दुखणी आहेत ती कशी कमी करायची किंवा बरी करायची त्यामध्ये पूर्णपणे विथ प्रॅक्टिकल त्यांनी दाखवून त्यामध्ये हे केलेलं आहे. म्हणजे दाखवून आपणाला कसं कम्फर्ट होतंय हे दाखवून दिलेलं आहे. त्यांनी थेरी दिलेली आहे. शिकवणं तरी असं की आपण शाळेत शिकण्यापेक्षा आपण ओरिजिनल ग्राउंडवर कसे शिकू शकतोय. आज माझं वय वर्ष 52 आहे तरी सुद्धा मी सरांच्याकडे एक विद्यार्थी या नात्यानं तिथं बसून मी शिकलो हे मला खूप अभिमानास्पद आहे. कारण सरांनी एवढ्या सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकल्स करून दाखवली की त्यामध्ये विदिन सेकंदात आम्हाला काय त्रास झाला खाली बसून त्यांनी सर्व सेशन अटेंड करायला लावले आणि त्यामध्ये जो काय त्रास होईल जाऊन सरांना सांगितलं तर सरांनी ज्या मुद्रा सांगितल्या किंवा जे काही सांगितलं त्यामध्ये